प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर सांगली हे जे आपल्या राज्यातलं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ना MBBS कोर्सचं, तर त्याचं अकॅडमिक इयर 2025-26चं कॅटेगरी वाईज स्टेट कोटा IQ NRI कोट्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, त्याचबरोबर हॉस्टेल मेसची फीस किती आहे, कोणती फीस तुम्हाला कॉलेज जॉईन करून बेटरमेंटसाठी देणं आहे, त्याचबरोबर कोणती फीस तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर कंटिन्यू पेमेंट करावी लागते किंवा मग कोणती फीस तुम्हाला फक्त एकच वेळेस देणं आहे, डिपॉझिट किती घेतलं जातं, रिफंड कधी मिळणार, हॉस्टेल मेस कंपल्सरी आहे का नाही याची सविस्तर माहिती आहे छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल. जर इनकेस तुमचा एखादा डाऊट शिल्लक राहतोय तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू. सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी फी चेक करतोय IQ किंवा NRI कोट्याची. जर आपण IQ कोट्याचा फी स्ट्रक्चरचा विचार केला किंवा NRI कोट्याचा फी स्ट्रक्चरचा विचार केला ना, तर सिंपल तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवणं आहे. कोणतं पण कॉलेज असो राज्यातलं कोणत्याही कोर्ससाठी मेडिकल फील्डमध्ये जर तुम्ही IQ कोट्यामधून ऍडमिशन करायचा विचार करताय तर जी काय जनरल कॅटेगरीची ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस राहते ना, तर त्याच्या 3 पटीनं जास्त तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावं लागतं. आणि जर तुम्ही NRI कोट्यामधून ऍडमिशन करायचा विचार करताय तर तुम्हाला 5 पटीनं जास्त पेमेंट करावं लागतं. जेवढी फी जनरल कॅटेगरीची असेल त्यापेक्षा ही गोष्ट लक्षात ठेवा. तर NRI कोट्याचं जर आपण फी स्ट्रक्चर चेक केलं तर 42,55,000 तुम्हाला एका वर्षाच्या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण विचार केला इन्स्टिट्यूशनल म्हणजे IQ कोट्याचा, तर 26,03,000 रुपये जे आहे ते तुम्हाला एका वर्षाचं फी स्ट्रक्चर बघायला भेटतं. आणि हीच फीस तुम्हाला कंटिन्यू फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत द्यावी लागते. त्याचबरोबर IQ NRI कोट्यामधून अजून एक फीस राहते जी की युनिव्हर्सिटीची फीस राहते 95,000 ते 1,00,000च्या आसपास. ती पण फीस तुम्हाला बघायला भेटेल आणि ती सर्व कॉलेजमध्ये नियर बाय सेम असते. ही पण गोष्ट लक्षात ठेवणं आहे. आता जर आपण कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर चेक केलं ना, तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी ओपन कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर बघायला भेटेल. तर आपल्याला फर्स्ट इयर ते लास्ट इयर जी फीस देणार ती ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस देणार. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो, तुमच्या कॅटेगरीसाठी जेवढी फीस मेन्शन आहे ती पूर्ण फीस तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर या ठिकाणी पेमेंट करणं पडते. सगळ्यात अगोदर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी मुलगा असो मुलगी असो दोघांसाठी पण जवळपास 7,73,637 रुपये जे आहे ती तुम्हाला ट्युशन फीस देणार आहे. 77,363 रुपये तुम्हाला या ठिकाणी जी काय डेव्हलपमेंट फीस आहे ती देणार. आणि तुम्ही जर कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला जाताय तुम्हाला एवढीच फीस पेमेंट करणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी की कॅटेगरीनुसार ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस मेन्शन आहे तेवढीच तुम्हाला पेमेंट करणं आहे. तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे तर तुम्हाला जे काय डिपॉझिट घेतलं जातं ना सगळ्या कॅटेगरीसाठी लगभग समान आहे 50,000 रुपये. तर हे तुम्हाला देणं आहे आणि तुमचं डिपॉझिट तुम्हाला ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस रिफंड दिलं जातं. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्या ठिकाणी जर आपण जनरल कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास तुम्हाला 9,01,000 रुपये जे आहे ते या ठिकाणी पेमेंट देणे फर्स्ट इयरला. मुलगी असो मुलगा असो काही फरक पडणार नाहीये. नंतर जर आपण SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला ना तर ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणतेही कॉलेज असो तुम्हाला ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस 0 आहे. मग मुलगा असो मुलगी असो तुमचं इन्कम जरी रूलपेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस द्यायची नाहीये. तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही रिटेन्शन करणार आहे त्यावेळेस फक्त 50,000 रुपये देणं आहे आणि हे पण तुम्हाला लास्ट इयरला रिटर्न मिळून जातील. ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही कॅटेगरीसाठी डिपॉझिट पण सेम असतं. सर्व कॅटेगरीचे डिपॉझिट सेम असतं आणि सगळ्याच कॅटेगरीच्या मुलांना डिपॉझिट जे आहे ते रिफंड दिलं जातं. त्यानंतर जर आपण VJ, NTB, NTC, NTD आणि SBC या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ट्युशन फीस द्यायची गरज नाहीये. मग मुलगा असो मुलगी असो फक्त तुमचं इन्कम जे आहे ते रूलनुसार हवं. तुम्हाला या ठिकाणी जी काही डेव्हलपमेंट फीस पेमेंट करणं आहे ना तर जवळपास 77,363 रुपये तुम्हाला अमाऊंट पेमेंट करणं आहे मुलगा मुलगी दोघांना पण. आणि 50,000 रुपये जे आहे ना तर रिफंडेबल डिपॉझिट तुम्हाला देणं जे की तुम्हाला 4 वर्षानंतर किंवा तुमची डिग्री ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला ते रिफंड दिलं जातं. तर तुम्हाला रिटेन्शन देताना 1,27,363 अमाऊंट जे आहे त्या ठिकाणी पेमेंट करणं आहे. आणि सेकंड इयर थर्ड इयर पासून फोर्थ इयर पर्यंत जर आपण विचार केला तर तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे. VJ, NTB, NTC, NTD आणि SBC कॅटेगरी मधला मुलगा असो मुलगी असो तर तुम्हाला इथं दरवर्षी 77,363 रुपये जी फीस आहे ना तर ती रेग्युलर फीस तुम्हाला पेमेंट करणं आहे. नंतर जर आपण OBC कॅटेगरीच्या मुलांचा विचार केला बॉईजसाठी तर तुम्हाला ट्युशन फीस 50% पेमेंट करावी लागते. 3,86,819 रुपये तुम्हाला टोटल अमाऊंट पेमेंट करणं आहे. जर आपण डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 77,363 रुपये देणं आहे आणि 50,000 रुपये जे डिपॉझिट आहे ना ते पण तुम्हाला पेमेंट करणं आहे. फक्त डिपॉझिट तुम्हाला रिफंड होत आहे. तर तुम्हाला लगभग ज्यावेळेस तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरणार आहे ना तर 5,14,182 रुपये तुम्हाला या ठिकाणी टोटल पेमेंट करणे OBC कॅटेगरीच्या बॉईजसाठी. आणि याच्यामधून तुमचं 50,000 रुपये डिपॉझिट जे आहे ना ते सेकंड इयर थर्ड इयर लास्ट इयरला मायनस होणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवणं आहे. बाकीचं जे अमाऊंट आहे ते तुम्हाला रेग्युलर मध्ये या ठिकाणी पेमेंट करणं आहे. SBC कॅटेगरीचा आपण चर्चा केल्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस द्यायची गरज नाही. मुलगी असो मुलगा असो तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे आणि जे काही डिपॉझिट आहे रिफंड मिळणार आहे तेच देणं आहे. जवळपास 1,27,363 रुपये तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरताना देणं आहे.
ह्याच्यातून 50,000 तुमचे मायनस होतील आणि बाकी उरलेली फीस तुमची सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला या ठिकाणी लागू होताना तुम्हाला दिसेल. नंतर जर आपण ईबीसी आणि एसीबीसी साठी बॉईजचा विचार केला तर तुम्हाला अर्धी ट्युशन फीस देणे 3,86,819 रुपये, 77,363 रुपये तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस देणे, 50,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट देणे जे की तुम्हाला लास्ट इयरला रिफंड होणार आहे आणि टोटल फीस 5,14,182 रुपये तुम्हाला पेमेंट करणे आणि सेकंड इयर पासून पुढे जे आहे ते तुम्हाला 50,000 रुपये डिपॉझिट मायनस करून बाकीची जी फीस शिल्लक राहील ना तेवढी फीस पेमेंट करणे. नंतर आपण एसीबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी कॅटेगरीचा जर मुलींचा विचार केला तर मुलींना फ्री एज्युकेशन लागू आहे लास्ट इयर पासून, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ट्युशन फीस द्यायची गरज नाहीये. 0 ट्युशन फीस मध्ये तुमचं ऍडमिशन होणार आहे. जर आपण डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 77,363 रुपये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस बघायला मिळते आणि एवढी फीस तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर कंटिन्यू देणार. फक्त रिटेन्शन फॉर्म भरताना तुम्हाला 50,000 रुपये डिपॉझिट देणार आणि 50,000 पण तुमचे जे आहेत ते लास्ट इयरला तुम्हाला रिफंड मिळून जाणार आहे. तर टोटल 1,27,363 रुपये तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जाणार आहे ना आणि रिटेन्शन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला पेमेंट करणे आहे. बाकी मग सेकंड इयर पासून पुढे तुम्हाला फक्त 77,363 रुपये जे आहे त्या कॉलेजची फीस पेमेंट करणे आहे. जर आपण डीडी कोणत्या नावाने काढायचा याचा विचार केला तर प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च आर इस्लामपूर, पेएबल ॲट इस्लामपूर या नावानं तुम्हाला जो आहे तो डीडी काढणे, जसं नाव आहे जशी स्पेलिंग आहे तसं सेम तुम्हाला डीडी काढून या ठिकाणी सबमिट करणं पडतो. आणि हे जे फी स्ट्रक्चर आहे ते अकॅडमिक इयर 2025-26 आहे. इन केस जर फीस रेग्युलर ऍक्टिव्हिटीनं थोडासा चेंज केला ना तर या ठिकाणी थोडासा बदल येऊ शकतो. त्यानंतर जर आपण इथे या कॉलेजमध्ये हॉस्टेल मेसचा विचार केला तर आपण जर बघितलं तुम्हाला जर 85% स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेलची जी फीस आहे ना तर 2 लाख रुपये तुम्हाला बघायला मिळेल. मेसचा जर विचार केला आपण तर 75,000 रुपये मेसची फीस आहे. टोटल अमाऊंट तुम्हाला 2,75,000 रुपये या ठिकाणी बघायला भेटतं. डीडीचं नाव तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. जर तुम्ही हॉस्टेल जॉईन करायचा विचार करताय तर तुम्हाला प्रकाश शिक्षण मंडळ हॉस्टेल डिपार्टमेंट या नावानं तुम्हाला डीडी काढून जो आहे तो सबमिट करणे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण आयक्यू कोट्यामधून विचार केला तर तुम्हाला हॉस्टेलची फी जी आहे ती 3 लाख रुपये तुम्हाला बघायला भेटते एका वर्षाची. एसी रूम तुम्हाला दिल्या जातील. 75,000 रुपये तुम्हाला मेसची फीस आहे तर 3,75,000 रुपये तुम्हाला टोटल अमाऊंट बघायला भेटते. यांनी या ठिकाणी नाव दिलंय की 85% स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर तुम्हाला या नावाने डीडी काढायचा आहे. 2,75,000 टोटल अमाऊंट आहे. 15% मधून झालं तर तुम्हाला या नावाने डीडी काढायचा आहे. 3,75,000 तुमचं अमाऊंट असणार आहे. इथं अजून काही फीस मेन्शन नाहीये, जसं की लॅबची फीस घेतली जाते, लॅबोरेटरीची फीस घेतली जाते किंवा मग इन केस तुमच्याकडून युनिव्हर्सिटीचे जे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 3,000 राहत आहे, ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरीसाठी 10,500 रुपये फीस राहते ना तर ती पण फीस या ठिकाणी मेन्शन नाही. किंवा IQNRI कोट्याची जी 1 लाख रुपये युनिव्हर्सिटी फीस राहते ना ती पण या ठिकाणी मेन्शन नाहीये. तर हे एक्स्ट्रा फीस असते, ती पण तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये पेमेंट करावी लागते. या गोष्टीचं तुम्हाला थोडं ध्यान ठेवणं आहे. कॉलेजने मेन्शन नाही केलं म्हणजे तुम्हाला द्यावा लागत नाही असं कुठलाही भाग नाहीये. ते तुम्हाला नंतर फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुमचा रिटेन्शन फॉर्म कंप्लीट होईल, कॉलेज चालू होईल त्यावेळेस कॉलेज तुमच्याकडून वसूल करतं. पहा, ही जी एक अपडेट फी स्ट्रक्चर होतं 2025-26 त्याची माहिती आम्ही तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे आम्ही तुम्हाला PDF पण शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू.